किती म्हशी आणि किती गाय आपण आता पाहिलं? 5 म्हशी. 5 म्हशी आहेत. या 2 आणि अगोदर आपण 3 गाय आणि 10 गाई. 10 गाई आपण पाहायला पाहिजे आणि बैल 4. बैल 4. बर, हे सर्व तुमचं किती वर्षांपासून आहे? प्रायव्हेट डेअरीला द्यायची, आता मदर डेअरी देतात. आता मदर डेअरीला अर्ध दूध जाते आणि अर्ध चिल्लर चंदे आहे. अच्छा, म्हणजे तुमची हे आहे घरगुती खाते, राखोळी आहे. तर मी पहिले 3 गायांना चालू केलं होतं. बर, पहिले 5 किलोची. बर, म्हणजे 1 महिना 15 दिवस चालले समजा. बर. मग काय तुम्हाला काय अनुभव आला? आता हे दुसरे बॅग होतं. अच्छा, बकेट पण झाले आधी? 2 बकेट झाले. दुधाला म्हणजे थोडं वाढ बी झाली आणि चव पण चांगली आली त्याला. घरी आम्ही वापरलं तर मेन जे आहे चव साय वगैरे थोडीशी. अच्छा, पातळ येत होतं. चालू केलं होतं तेव्हा. चालू केल्यावर पातळ येत होतं. हा. म्हणजे 2-4 दिवस झालं ते पातळ. म्हणजे उलट पातळ सरांना फोन बी केला होता. हे उलटा धंदा कसा व्हायला लागला? नाही, तेव्हा सुरू केलं तेव्हा. बरं. आणि मग बरोबर आलं. मग एकदम घट्ट यायला. थोडं कमी झाल्या होत्या म्हशी मधात. जसं हे चालू केल्यानंतर वाढ झाली. किती वाढलं असेल? अर्धा लिटर, 1 लिटर? हा, एका म्हशीचे 1 लिटर, दोन्ही टायमाचे 1 लिटर वाढलं. मदर डेअरीवर कमी लागते समजा. म्हणजे दोन्ही मिक्स माझं 40, 42, 41 गाई म्हशीचं. आणि उखड्यावरती चंद्रावरती 40, 45 जाते. म्हणजे कसं मस्टर्डीचं थोडं हे होतं आमचे. बर, मस्टर्डीच होतं अजून. बस बाकी काही म्हणजे मस्टर्डीचं थोडं आता म्हणजे नाही सारखंच आहे. अच्छा, बरं. चालू मग त्याच्यापूर्वी तुमचा मधून खर्च व्हायचा. डॉक्टर साधारणतः किती दिवसातून यायचे आपल्याकडे? तुम्ही कधी पण वापरता? सोबतच बोलावलं होतं. तुम्ही पण चालू ठेवले? यांच्या पहिले मी तुमची व्हिडिओ पाहत होतो. बर, व्हिडिओ पाहून मी विचारपूस केली, मला काही तो कॉन्टॅक्ट भेटला. कुठे मिळेना. मग याच्याजवळ अशी गोष्ट निघली. मग हे म्हणे आपल्याजवळ आहे म्हणतो सोबत. म्हटलं तुम्ही तुरंत बोलवा, मी घ्यायला तयार आहे. बर, दोघांचे आम्ही स्टार्ट सोबतच केलं. समजलं, मदर डेअरीवर आमचं दूध जात होतं ना 28 ते 30 रुपये भाव लागत होता. बर, आधी. बर. आता 42 ते 45 लागतो. तिथेच आता तेच दूध चिल्लर वाटून जे उरलेलं दूध आहे ते जे डेअरीवर टाकतो त्याला 35 रुपये भाव आता. जे तुम्ही विकत घेता हे तुम्हाला मग ते महाग नाही वाटत? महाग काय, जनावर तेव्हाचा डॉक्टर नाही आहे ना. बाकीचे सप्लिमेंट कमी झाले ना. त्यामुळे बाकीचे सप्लिमेंट कमी झाले ना. हजारो गोठे व्हिजिट केले असतील, बरोबर आहे. तिकडं शेतकऱ्याची मेंटॅलिटी काय आहे की महाग. रिझल्ट फार भारी आहे पण महाग आहे. आणि तुमच्याकडे आलो तर तुम्ही म्हणताय की खूप फायदे याचे, स्वस्त आहे, महाग कसले. आता हा न्याय निवाडा करा भाऊ. म्हणजे त्या गाईला सर्रा झाला होता ना साहेब, त्या गाईला कमीत कमी मी 1.5 महिना डॉक्टर कंटिन्यू चालवला. बरं, डॉक्टर तिला चालू एकट्याच गाई. आणि टेन्शन कोणाला चालू? टेन्शन मला. 1.5 महिन्यात किती खर्च केला तुम्ही? 20,000 रुपये खर्च झाला जर लिहून ठेवला असता. तो खर्च जाऊ द्या, पण ते टेन्शन जे आहे ते किती हजाराचं? आम्ही बंद केलं होतं दूध पिणं घरी आधी. आता प्लस 15 दिवस 1 महिना झाला चालू केलं. परत टेस्ट वाढली. आधी चहामध्ये काळा चहा घरी सर 60 लिटर दूध असून आम्ही सकाळ संध्याकाळ काळा चहा, कोरा चहा. हो, काळा कोरा आमच्या कोरा म्हणतात. आता तो दुधाचा चाललेला. तुमची जी शेती आहे त्या शेतीचा पाया काय आहे? शेणखत आहे, बरोबर आहे. गेल्या काही वर्षामध्ये शेणखताचा दर्जा काय झाला? ते उकरड्यात सुद्धा कुजत नाही.
जनावरांचा रवंथ करण्याचा कालावधी वाढला पाहिजे. आजकालच्या मॉडर्न सायन्सने काय केलं वकील साहेब, की मॉडर्न सायन्सने जनावरांना कमकुवत बनवलं. मिनरल मिक्सचर दे, औषधं दे, सलाईन दे, म्हणजे ते काय अँटीबायोटिक्स दे, आणि मग ते कमकुवत झालंय ना, मग हे समाजाला किंवा सामान्य लोकांना त्याचा फटका बसू नये. मग त्यांनी काय केलं, दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं, पूर्ण अन्न. आणि ते पूर्ण अन्न जर आपण केमिकल खाऊन जर आपण तयार करून राहिलो तर मग खाऊ नका म्हणतो डॉक्टर. आता डॉक्टर म्हणतात खाऊ डॉक्टर म्हणतात नका. खाऊ नका. गजानन महाराजांनी शपथ घेतली ना आम्ही, काय विदर्भामधल्या आत्महत्या थांबल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही. याच्यापेक्षा अजून काय शपथ घ्यायला पाहिजे. आणि दर्शनाला जात नाही रे तिकडे. हे वैदिकचं कसं आहे की खूप सोपी शेती आहे, परंतु आज काय झालंय तरुणांना सोपं पचत नाही. आमचा उद्देश काय होता की यांनी शेण चांगलं होतं म्हणून आम्ही तयार केलं, पण त्यांनी बरंच काय व्हायला लागलं. असं आहे. रिझल्ट चांगला. जसं आम्ही केमिकल वापरायला बंदी करतो ना, तसं जीवामृत वापरायला पण बंदी करतो. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे, तुमचंच वापरायचं, असंही लक्षात ठेवा. किती महिन्यापासूनच आहे हे आपलं डिसेंबर पासून. जुनं आहे तुमच्या याच्यामध्ये? नाही जुनं नाही आहे त्यामध्ये, सगळं नवीन. हो आधीचं आहे ना, हे सुरुवात करायच्या आधीचं आहे. 100% सगळ्यांना वापरताय? हो पूर्ण डोरांना देऊन राहिलो. वस्त्र म्हणजे आता छोट्या वस्त्रांना नाही केलंय चालू, हं. हे बघा, गाईंना म्हशींना पूर्ण सगळ्यांना देऊन राहिलो. हे बघा, हे ताजं शेण आहे बघा. आहे ना, हे बघा, हे ताजा हे कुजायला लागलं बघा. हे पवन हे बघा ताजं, हे का, हे बघा, हे का म्हणजे ताजं निघतं. हे बघा, हो 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 आहे का हो सर. ताजं शेणाची वरची लेअर बघा. कुजून राहिली सर ते. हा, कुजून राहिली. हे बघा, हेच पान सर, हेच पान, हे पान. हे बघा पूर्ण, हे बघा पूर्ण कुजून गेलं. नाही ते जे आपण जे बाकीचं पाहतो ते पूर्ण गळाच राहते हातात. हा, मग हे मला तुम्हाला सांगायचं. उकडे जाऊन बघा मिरच्या जर वापरतो की नाही वापरतो. हे बघा, आता मी कशा पाय दिला मी ताज्या शेणावर. चप्पल बघ, चप्पल बघ, बघ पाय काढला बघ. चिकटलंच नाही. हे बघा खाली कच्चा आहे, वरती बघा. वरती कसं पाहिजे, कच्चं पाहिजे ना. हे खाली कच्चा आहे, मध्ये आतमध्ये, वर काय आहे पूर्ण कुजलेलं आहे. हे बघा, आहे एकदम पत्ती. नमस्कार, तुमचं नाव आणि परिचय द्यायचं. माझं नाव हो, आशिष देवाजी टेकाडे, बर. मुक्काम अंगेवाडा, तालुका सावनेर, अच्छा, जिल्हा नागपूर. नागपूर. अच्छा, किती म्हशी आणि किती गाय आपण आता पाहिलं? 5 म्हशी 5 म्हशी आहेत. या 2 आणि अगोदर आपण 3 गाय आणि 10 गाई, 10 गाई आपण बांबाशी पाहिजे, आणि बैल 4. बैल 4. बर. हे सर्व तुमचं किती वर्षांपासून आहे? मी आता ह्या गाई म्हशी म्हणजे आता समजा पासूनच आहे म्हणा. हा, आधीपासून माझ्यापाशी 4-5 गाई होत्या एवढं नव्हतं, म्हशी गिरी आणि नव्हत्या. 4 बैल राहत होते. बर. पण आता या म्हशी वगैरे मी यावर्षी म्हणजे मागच्या मार्चमध्ये आणल्या. मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्ही जे सगळं व्यवस्थापन करताय, आता म्हशी वगैरे वाढवल्या, किती दिवस झाले म्हशी वाढवल्या? म्हशी आता 1 वर्ष झालं समजा. 1 वर्ष वाढवलं. मग हे तुम्ही दूध कुठे हे करता, मार्केटिंग? माझं डेअरीवर होतं पहिले, प्रायव्हेट डेअरी सावनेरला. हा, आता मी मदर डेअरीला देऊन राहिलो. पहिलं प्रायव्हेट डेअरीला द्यायची, आता मदर डेअरी देतात. आता मदर डेअरीला अर्ध दूध जाते आणि अर्ध चिल्लर चंदी आहे. अच्छा, म्हणजे तुमची हे आहे घरगुती खाते. राखोळी आहे. हा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? चंदी म्हणते. चंदी म्हणतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नाव आहे. वेगवेगळं. बर बर बर. 50% तुमचं दूध जातं. याची माहिती तुम्हाला कधी मिळाली? मला ही जानेवारीमध्ये मिळाली. माझा मित्र आला होता एक इथं, हा बोरजवाड्याला आला होता. हा, तो आला, गोठ्यावर बघितलं त्यांनी स्टार्ट केलं होतं यांच्याकडनं 5 किलोची. तुम्ही तुमच्या मित्रांनी सांगितलं? हो. काय सांगितलं? हे मिल्क चार्जर मग वापरून पहा म्हणजे, बर. तुम्ही चारून बघा म्हणजे काय, म्हणजे रिझल्ट चांगले आहे म्हणजे त्याचे. मी पहिले 3 गायांना चालू केलं होतं, बर पहिले 5 किलोची. बर.
म्हणजे 1 महिना 15 दिवस चालले समजा. बरं, मग काय तुम्हाला काय अनुभव आला? थोडासा रिझल्ट चांगला वाटला त्याच्यात. काय बदल दिसला? म्हणजे अशी चमक वगैरे थोडीशी बरं. गायावर आणि चारा पाणी व्यवस्थित. बरं. तर म्हटलं चला आता पूर्णच गायला द्यायचं आपण. अच्छा. म्हणून मी तुरंतच मग 25 किलोची बॅग पण मारली. अच्छा, मग मोठी बॅग आहे. हो, ही दुसरी बॅग आहे. अच्छा, बकेट पण झाले आधी? 2 बकेट झाल्या. अच्छा. दुधामध्ये थोडस म्हणजे फरक जाणवला. पण दुधामध्ये काय बदल दिसले? दुधाला म्हणजे थोडस वाढ बी झाली हा. आणि चव पण चांगली आली त्याला. चव घरी चांगली. आम्ही वापरलं तर मेन जे आहे चव चांगली. साय वगैरे थोडीशी. अच्छा, बरं. कशात बदल झाला? चारा चारा आपला तर तोच आहे आमचा, म्हणजे नाही, चारा जो खाण्याची पद्धत आहे, पूर्वी मागे शिल्लक ठेवायची, आता एकदम चाटून पुसून खाता. हो. हा भूक वाढली. कशावरून ओळखलं तुम्ही ते? जसं आपण आता पहिले जसं खाण्यासाठी म्हणजे हे नव्हते करत. हा, ओढताना नव्हते करत. हा, आता करते. आता ओढत आणतात. हा. नंतर खाल्ल्यानंतर जे पचन होतं, शेण आहे, त्याच्यामध्ये किती बदल वाटला? हा, सुरू थोडं पातळ येत होतं. बरं. जेव्हा चालू केलं होतं तेव्हा. चालू केल्यावर पातळ येत होतं. हा. हा. नंतर म्हणजे 2-4 दिवस हा. झालं ते पातळ म्हणजे उलट पातळ यायला सरांना लागलं. फोन बी केला होता. हे उलटा धंदा कसा व्हायला लागला? नाही, तेव्हा सुरू केलं तेव्हा. बरं. आणि मग बरोबर आलं. मग एकदम घट्ट यायला लागला. हा. बरं. म्हणजे शेणामध्ये चमक वाढली, हो. त्याच्यानंतर जनावरांच्या कातळीत चमक दिसते, हो. दूध थोडस चवदार यायला लागलं, चवदार. घट्ट यायला लागलं, शुगर लेवल वाढली. मग आता तुम्ही समजा रेग्युलर वापरताय, तुम्हाला सर्व जनावरांना किती लागतात दिवसाला? आम्ही आता सगळ्यांना एक माप देऊन राहिलो मी. बरं, म्हणजे जे एक बॅग जर आणली तर किती दिवस झाले तुम्हाला? आता ही मागच्या याला 26 दिवस चालली माझी बॅग. अच्छा, म्हणजे दिवसाला तुमचं 1 किलो जाते जवळजवळ. हो. 1 किलो दिवसाला जाते. म्हणजे 1 किलो म्हटल्यावरती 20 जनावरांना 50 ग्रॅम, बरोबर आहे ना? डेली जाते. बरं, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही सर्वांना समान वापरताय. समजा. माझं नाही, समजा- गायांना कमी देऊन राहिलो, मशीनना. हा, म्हणजे एक जनरली दूध जे आहे पूर्वी किती निघायचं, नंतर किती बदल झाला दूध वापरण्यापूर्वी? हा, दोन- थोडं कमी झाल्या होत्या म्हशी मधात. हा, जसं हे चालू केल्यानंतर वाढ झाली त्याची. वाढ झाली. थोडं वाढ. किती वाढला असेल? अर्धा लिटर, 1 लिटर हा, एका म्हशीचे 1 लिटर, दोन्ही टायमाचे 1 लिटर. वाढलं. हा. आता तुम्ही काय भाव देता दूध वगैरे? तिथं मशीनवर माझं ते मदर डेअरीवर कमी लागते समजा, म्हणजे दोन्ही मिक्स माझं 40, 42, 41. जाते. गाई म्हशीचं आणि उखड्यावरती चंद्रावरती आता 40, 45. 40 जाते. ते दोन्ही दूध तुम्ही दूध मिक्स करता. हा. ओके. घरामध्ये काय अनुभव आला वेगळा? घरामध्ये- चवीला? हो, थोडं टेस्ट वगैरे थोडीशी चांगली वाटते आधीपेक्षा. मग तुम्ही आता हा एक्स्ट्रा खर्च करताय, याच्याबद्दल तुम्ही काही बंद केला का? काही मिनरल मिक्सर असेल किंवा इतर नाही, काही ते आम्ही वापरतच नाही. पूर्वीपासून वापरत नाही? अच्छा, मग हे तुम्ही चालू केलं, ऍडिशनलच चालू केलंय? हो. ओके. तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये आता समजा 2 बॅग वापरल्या, काही बकेट वापरल्या असतील, तर मग ही तुम्ही हा जो खर्च करताय, या खर्चाच्या बदल्यात तुम्हाला काय नवीन अनुभव दिसताय का, त्याचे एकूण तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं? नाही, खर्च म्हणजे कसं आहे, आता त्यांच्या याच्यामध्ये होऊन जातो तो मायनस प्लस म्हणजे खर्च जो होतोय तो मेकअप होऊन जातो, मेकअप होऊन जातो. जे वाढलेलं उत्पन्न आहे. हा. आता याचे काय काय फायदे तुम्हाला काय माहिती आहे, म्हणजे तुमच्या अभ्यासात काय काय आले निरीक्षणामध्ये? आता तर ते थोडीशी डोळे म्हणजे चमक वगैरे हे ते दुधात क्वालिटी चांगली हो, आहे, शेणामध्ये जनावरांची वगैरे. तब्येत पण, आणि हो. आजारपणाबद्दल तुमचा मागचा अनुभव काय होता? नाही, आजारपणाचं ते प्रमाण कमी झालं. किती फरक पडला? हा, आजार आता म्हणजे डॉक्टरला कमी बोलावलं झाला. म्हणजे कमीच झालं असं समजा. पहिलं किती होतं आणि आता किती हा, आहे? हा. पहिलं म्हणजे कसं मस्टर्डीचं थोडं हे होतं आमच्या इथे. बर, मस्टर्डी. मस्टडीच होतं अजून? हा. बस बाकी काही म्हणजे बरं. म्हणजे? मस्टर्डीचं थोडं आता म्हणजे नाही सारखंच आहे. अच्छा, हा. बरं जेव्हापासून हे बरं. चालू मग केलं ते- त्याच्यापूर्वी तुमचा मधून खर्च व्हायचा? हा. डॉक्टर साधारणतः किती दिवसातून यायचे आपल्याकडे आठ आजारपणासाठी? 8-15 दिवस चालूच रोज राहायचे. म्हणाल की यार रोज? काही ना काही कारण आहे. 1-2 दिवस काही चालूच नाही काही राहायचे. कारण होतच ना. अच्छा, मग आता ते कारण कमी झालं? डॉक्टर विचारत नाही का काय केलं तुम्ही? आणि नाही डॉक्टरला डॉक्टर म्हणजे काय काय म्हणते? बिमार असल्यावरच बोलावून ते. हा, नाही, विचारलं वगैरे नाही म्हणा. नाही का? पण चांगली डॉक्टर तुमचे म्हणा. तुम्ही कधी पण वापरता? यांनी मी सोबतच सोबतच बोलावलं होतं. तुम्ही पण चालू ठेवलेले आहे? यांच्या पहिले मला मी तुमचे व्हिडिओ पाहत होतो. बर, ते व्हिडिओ पाहून मी विचारपूस केली, मला काही तो कॉन्टॅक्ट कुठे भेटला. मिळेल ना?
मग याच्याजवळ अशी गोष्ट निघली. हा मग हे म्हणे आपल्याजवळ आहे म्हणतो सोबतीत. म्हटलं तुम्ही तुरंत बोलवा, मी घ्यायला तयार आहे. बर ते दोघांचे आम्ही स्टार्ट सोबतच केलो. सुरुवातीला 5-5 किलोची बॅग बोलावली, हा हा चालू केलं. तर माझ्याकडे नाही का एक सर्रा झाला होता एका वेळेला, बर पूर्ण लुस्त झाली होती काय. बर हे पूर्ण अशी म्हणजे पुरी वीक होऊन गेली. हा, चारा नाही आल्याचा काय. सापळा, हा, हो. मग तिला मी नंतर हे चालू केलं. हा चालू केल्यानंतर त्या 8 दिवसातच रिकवर झाली. हो म्हणजे तिला चारा व्यवस्थित खायला लागली. बर 15 एक बॅग खतम झाल्यानंतर तर तिला शायनिंग बी आली थोडी. अरे बापरे, तुम्ही डायरेक्ट बॅगच घेतली? हो, हो, 5 बॅगच किलोची. बोलावली त्याने. हा, पहिले पहिले घेतली, घेतली. पहिले मग हे बोलावली. मग बॅगच बोलवली. मला एक कळत नाही, लोक तर असं म्हणतात की विदर्भातले शेतकरी खर्च करत नाही, विदर्भ शेतकरी म्हणजे फार म्हणजे देण्याच्या बाबतीमध्ये फार विचार करता, महाग आहे असं आरडाओरडा करता. तुम्ही ते उलटेच उदाहरण दिसतंय मला तुमच्याकडे. 5 गाई मला जर शेतकरी जर बॅग घेतोय 25 किलोची, आमच्याकडे 50 गाई असतात 25 किलो, तो लवकर बकेटच घेतो 5 किलोची. तो वाटल्या 2 दिवसाला बॅग आहे. घेतली. हा बॅग मी तुमचे अगोदर व्हिडिओ पाहत होते ना. थोडक्यात तुम्हाला जे हिशोब दिसतो की आपली जनावरं चमकली पाहिजे, आपल्या जनावरांची तब्येत चांगली राहिली पाहिजे. हे 2 रुपये कमी मिळाले तरी चालेल चालेल. माझा उद्देश तोच आहे. मी सर्वात जास्त जनावरांवर खर्च करतो. हा त्याच्यातून आपल्याला कमी राहिलं तरी चालेल, बरं. पण जनावर व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे, हंबरले नाही पाहिजे. नाही. मग ते त्याची त्वचा चांगली पाहिजे, शेण चांगलं पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि वरून अजून दुधाची जी क्वालिटी आहे हा हा तिच्यात चांगला सुधार झाला. म्हणजे तुम्ही फक्त आजारपणाची इच्छा करत होते का बरा व्हावा? हा, पण ते जे दुधाची जी क्वालिटी आहे, आता माझा चिल्लर विक्री दूध आहे. बर तर ते दूध आता अगोदर थोडं बहुत जास्त दुधाची गाय असल्या चिल्लर त्याच्यात- विक्री म्हणजे जागेवर बसून हा, नाही, 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 घरोघरी. चंगीच. घरोघरी नेऊन देते. अच्छा तर ते कसं अगोदर थोडस 18-20 लिटरची गाय असली की ते दूध पातळी येतो. पातळ बर पाणीच म्हणजे ते म्हणणार की तुम्ही पाणी घातलं, हा. आपण तुम्ही कोरं म्हणायचं जरी- आम्ही घातलंच नाही बुवा. ते भांडवल. हा कोरं जरी नेलं तरी ते कसं तसं आहे ना, समजलं मदर डेअरीवर आमचं दूध जात होतं हा ना 28 ते 30 रुपये भाव लागत होतो. बर आधी. बर हा, आता आता 42 ते 45 लागतं. 42 लागतो. तिथेच आता तेच दूध चिल्लर वाटून जे उरलेलं दूध आहे ते जे डेअरीवर टाकतो त्याला 35 रुपये भाव आता. उलट आहे, उलट चिल्लरवर जास्त बाजार भेटतो आणि डेअरीवर कमी भेटतो. त्यामध्ये चंदीमध्ये जे तुम्ही पहिले करून येत होते, हा. हा, तर मग ते लोकांचा नेक्स्ट अनुभव आता काय? वाढला त्यांचं मग दुधात सुधार म्हणजे ते काम ते दुधात चहा मांडते का नाही तेव्हा पाणी बी टाकते दुधात तरी साय येते वरती. हा. आता काय म्हणते ते? ते तर त्याचं तर खूप दूधच खूप आहे म्हणते आता. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं दूध येऊन राहिलं बा असं म्हणण्याचा हा, उद्देश बरोबर आहे ना. हा. म्हणजे जनावर तीच आहे, चारा तोच आहे, सगळं तेच आहे, मालक पण तोच आहे. हो. त्याची हेतून त्याच्या भावना अगोदर पण तीच आहे. मी सर मिनरल वगैरे नाही का हर कंपनीचा यूज केलाय. अच्छा तुम्ही ते मिनरल सगळं वापरत होते? हो, हे CRF चं आम्ही total वापरलं सब, ना. काम ते टॉनिक मल्टीस्टार टॉनिक हा. कंटिन्यू असायची. भरपूर टॉनिक हा असायचं. हा, पण मग त्याच्यावर मी हे बघायचो अगोदर तुमची व्हिडिओ हा. बघायचो, भेटायचं नाही. मग यायच्या बरोबर आमचं झालं तर यायला कॉन्टॅक्ट भेटला होता, तुरंत बोलवा म्हणलं मी. जे तुम्ही विकत घेता हे तुम्हाला मग ते महाग नाही वाटत आहे? महाग हा? काय जनावर तेव्हाचा डॉक्टर नाही आहे ना. म्हणून बाकीचे सप्लिमेंट कमी झाले ना हा ना, मी डॉक्टरला त्यामुळे हा. बाकीचे सप्लिमेंट्स कमी झाले ना. हा वकील साहेब तुम्हीच मांडा आता हा मुद्दा. या कोर्टाचा न्याय तुम्हीच करा. मला सांगा, इकडे आरोग्य चांगलं झालं, हा. डॉक्टरचा खर्च वाचला हा. आणि इतर सप्लिमेंट जे देत होते ते कमी झाले. म्हणजे मला काय बॅलन्स सांगायचं, झालं ते आता. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी आतापर्यंत शेकडो नाही हजारो गोठे व्हिजिट केले असतील, बरोबर आहे. तिकडं शेतकऱ्याची मेंटॅलिटी काय आहे की महाग, रिझल्ट फार भारी आहे पण महाग आहे. आणि तुमच्याकडे आलो तर तुम्ही म्हणताय की खूप फायदे आहे याचे, स्वस्त आहे, महाग कसलं आहे. महाग असलं. आता हा न्याय निवाडा करा भाऊ, म्हणजे तुम्ही वकील साहेब. सांगितलं ना. त्याच्यामुळे कम्पॅरिझन केलं तर ते स्वस्तच पडते मग. बरोबर आहे. मला असं वाटतं की 2 बाजू आहे बघा. एक बाजू आहे की बुवा आपण हे जर चालू केलं तर आपल्याला काय मोजावं लागतं किंमत, आणि दुसरी बाजू आहे की हे चालू केल्यानंतर आपल्याला मिळणारे फायदे काय.
तर मला वाटतं विदर्भामधले शेतकरी काय मिळतं याच्याकडे लक्ष देत आहे आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपण किती किंमत मोजतो याच्याकडे लक्ष देत आहे. हा गडबड आहे. दृष्टिकोनाचा फरक आहे. ते किती खर्च करतो इकडे बघताय, किती देतो याच्याकडे, आणि तुम्हाला आपल्याला किती मिळतं ह्याच्याकडे लक्ष देत आहे. त्याच्यामुळे हा फरक आहे. बरोबर आहे ना? तुम्ही समाधानी याच्यामुळे का तुम्हाला जे मिळतंय तेच खूप दिसतंय, आणि त्यांचा प्रॉब्लेम असा आता आहे. पातळ दूध राहत होतं त्याच्यामध्ये थोडीशी क्वालिटीमध्ये सुधार झाला. बरोबर त्याच्यामध्ये 2 रुपयाची वाढ झाली. बरोबर. समजले का? ग्राहकी समजा समाधानी एका लिटरवर 2 रुपयाची वाढ झालेली, 100 लिटरवर 200 रुपये वाढले. बरोबर आहे. हा? बरोबर आहे. ही एका दिवशी 200 रुपयाचं लागत नाही. लागत नाही. आणि ग्राहक हे जे आहे, कधी होईल जर कंदील- शांत कंदीलवाले लोकांनी ते विचार केला संतुष्टवाले ना. तर. पण मी असा विचार करतो की मिनरल मिक्सचर मी दररोज देत होतो किती रुपयाचं? 10 रुपयाचं, आणि तुमचं द्यायचं आहे 30 रुपयाचं. मग ते महागच वाटतं ना मला. हो, महाग वाटते पण त्याचे रिझल्ट आहे तसे. महाग जसा आहे तसे रिझल्ट आहे. समस्या काय आहे की तुमचं पण 10 रुपयाचंच मिळालं पाहिजे. रिझल्ट तशीच का असं. आता पण तुम्ही किती कंपन्याचं मिनरल मिक्सचर बदललं? मी 2-3 कंपन्या वापरतो. बर. आता त्याने किती? आम्ही बरोबरीतच वापरलं. हा, आता हे सुरू केल्यावर मग सगळे नाही आता काहीच नाही. Totally मी मल्टीस्टारची बॅग बोलावली होती बॉटला, हम्म, पेटी 2 बाटला उरल्या तसं आता हे चालू केलं तेव्हा बंद आहे. बंद केलं. त्याला हात लावायची पण इच्छा होत नाही. नाही नाही आता काही गरजच नाही. म्हणजे हा मुद्दा आहे की तुमच्याकडे फुकट जरी मिळालं पण त्याचा रिझल्ट जर नसेल तुम्हाला ते वापरून काय न वापरून काय जर- काही फायदा नाही तिचा. तर मग ते फुकट जरी मिळालं तर उपयोग काय त्याचा हे शेतकऱ्यांना कळत नाही. आता हे झालं फक्त दुधापुरतं. जनावरांची तब्येत, मानसिक हेडॅक, ते कमी होऊन जातं. एकदम कमी. तुमची ज्या गाय आजारी होती, गाईला सर्रा झाला होता ना साहेब, हा. त्या गाईला कमीत कमी मी 1.5 महिना डॉक्टर कंटिन्यू चालवला. बरं डॉक्टर तिला चालू एकटाच गाईला. आणि टेन्शन कोणाला चालू? टेन्शन मला. बरं, त्या 1.5 महिन्यात किती खर्च केला तुम्ही आज 20,000 रुपये खर्च झाला जर लिहून ठेवला असता मी पण तो तर. खर्च जाऊ द्या, खर्च जाऊ द्या पण पण जे ते टेन्शन जे आहे ते किती हजाराचं? त्या टेन्शन मध्ये घरामध्ये चिडचिड पुरं असं समजा पुरा लॉस मध्ये गेलो होतो मी त्या टायमात. आणि मानसिकता. तर ते मग मी तर हे बघायचं ना, त्याच्यानंतर जेव्हा चालू केलं ते काय तरी बी डॉक्टर नसताना ते बरोबर हे खायला लागली फक्त. हा, आली बरोबर. आली, ओके. हा, ओके म्हणते. आता ते तिच्यावर प्लस आता बी तिच्या जर 4 महिने झाल्यानंतर हम्म. आता बी 18 ते 20 लिटर दूध आहे बापरे. तिच्याजवळ. 4 महिन्याने हा 4 महिने झाले तिला आता म्हणजे यांनी दूध काय राहिलं? टिकून राहिलं. टिकून. हे किती मोठा फायदा आहे. तुमचं दूध जर टिकून राहिलं तर उतरल्यावरती ते तुमचं दूध 20 लिटरवरून डायरेक्ट 10 लिटर होतं. हो. 10 लिटरचा लॉस आहे ना, तो कोणाला दिसत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे 10 लिटर 20 लिटरची गाय जर 10 लिटरवर आली तर तुमच्या डायरेक्ट 2 गाय तुम्हाला सांभाळायला लागतात तेवढ्या दुधासाठी. तुम्ही जर मिल्क चार्जर चालू ठेवला तर ती तुमची एकच गाय 2 गायांचं दूध देते. एकच म्हैस 2 म्हशींचं दूध देते. डॉक्टर विचारते मला आता का म्हणते काय, काही नाही म्हणत व्यवस्थित आहे. आनंदी आहे म्हणते. मिल्क चार्जर नावाचा डॉक्टर मला भेटले. हा, आम्ही बंद केलं होतं दूध पिणं घरी आधी. आता प्लस 15 दिवस 1 महिना झाला चालू केलं. परत चालू करू. टेस्ट वाढली. आधी चहामध्ये बी टाकायचा चहा, तो काळा चहा. घरचे भाऊ सांगत घरी होते. हा, सर 60 तरी लिटर तेच दूध नाही असून दूध. आम्ही सकाळ संध्याकाळ काळा चहा. कोरा चहा. हो, काळा काळा जो हा, तोच कोरा आला कोरा आमच्या कोरा म्हणतात त्याला. बरोबर. आता तो दुधाचा चाललेला. आहे की नाही? आली की नाही इज्जत? टेस्ट वाढल्यामुळे जी गोष्ट वकील साहेब आपण स्वतः खात नाही असं कायदा करायला पाहिजे. जी गोष्ट शेतकरी स्वतः घरी खात नाही त्याला तो विकायचा अधिकार नको. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? मी कोणाला तरी असं वाटेल का बाबा राम सर शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले आणि शेतकऱ्यांना अक्कल शिकवतात, तसं नाहीये. मला तुमची बेइज्जती सहन नाही होत. मला सांगा, जे तुम्ही खात नाही ते दुसऱ्याला विकलं तर बेइज्जती होणार की नाही? आपली वीज देते तेच तर आम्हाला खटकायचं. नाही, आपण ते आता ह्या फर्टिलायझरने ह्याच्यामुळे इतकं नुकसान आहे. मी तर माझ्या शेतात माझ्या घरच्या पुरता भाजीपाला पेरतो, पहा मार्केटचा आणत नाही. तुम्ही असं इथपर्यंत कसे काय आले कोर्ट? नाही मी आता ते आहोत ना संपर्कात. हा, तुम्ही जे आता एवढं आश्वस्त आहे, एवढे बिनधास्त आहे, दूध व्यवसाय एवढा बिनधास्तीचा राहिलाय का आता? नाही. तुम्ही जर म्हटलं तुम्हाला की थोडस चला फिरायला जरा जाऊ, एखादा मित्र म्हटला हा चल पार्टी देतो तुला, तुम्ही काय म्हणता? तुझी पार्टी मला काय परवडणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे का नाही परवडणार? कारण जनावराला कधी काय होईल, कधी काय होईल, काय अडचण सांगता येत नाही. पण ही मिल्क चार्जर आल्यापासून तुम्ही थोडे रिलॅक्स झाले की नाही? मी तरी आहे.
एकदम. आणि नुसतं रिलॅक्स नाही तर आनंदी पण आहे. म्हणजे ही झाली आरोग्याची बाजू. आर्थिक दोन बाजू आहे. पहिली आरोग्य म्हणजे जनावरांचं आरोग्य, तुमचं आरोग्य, नंतर तुमची आर्थिक स्थिती. या दोन्ही गोष्टींमध्ये आनंद आहे. आता डॉक्टरचा वापर कमी होतो म्हणजे औषधांचा वापर कमी होणं. जेवढं औषधं कमी तेवढं त्यांचं नैसर्गिक आरोग्य त्यांच्या पोटात केमिकल कमी. तुमची जी शेती आहे त्या शेतीचा पाया काय आहे? शेणखत आहे. बरोबर आहे. गेल्या काही वर्षामध्ये शेणखताचा दर्जा काय झाला? ते उकरड्यात सुद्धा कुजत नाही. आता आपण मगाशी पाहिलं का कच्चं शेण आहे त्याच्या अगोदर म्हणजे जुन्या शेणाच्या अगोदर आता तर ताजा लगेच कुजतंय. म्हणजे तुमचं जे जुनं शेण आहे त्याच्या अगोदर आताचं शेण कुजायला लागलं. म्हणजे तिथं जागेवर आपण उकिरड्यावर पाहिलं, तुम्हाला लाईव्ह दाखवलं मी. काय हे ताजं शेण आहे ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याचं काय होते? चहा पावडर होते का? होते. मला सांग, जुनं शेण आपलं कुजायचं का तुमचं? नाही. हातात घेतलं का मग अशी काय झालं? डस्ट झाली. ते रोटावेटर मध्ये टाकायचे आणि मग ते भुगा तेव्हा ते मातीला काहीतरी मिळायचं. आता देवती सरांनी त्याचा भुगा केला. मग ही जर जागेवर जर शेणखत तुमचं कुजायला लागलं तर ते पिकाला लगेच लागू होणार. आणि ते जर तुमचं कुजलत नाही तर ते तुमची माती आणखीन काय करणार? खराब करणार. म्हणजे आज पिकं जी आमची खराब होतात त्याचं कारण एक शेणखत पण आहे. कोणतं शेणखत? जे कुजत नाही. न कुजलेलं शेणखत तुमच्या शेतामध्ये हुमणी आणतं. न कुजलेलं शेणखत तुमच्या शेतामध्ये फायटोथोरा असेल, तुमच्या संत्रा मोसंबीच्या बागांना, तुमचा डिंक्या असेल, या सगळ्यांना आमंत्रण देत आहे. आज मगाशी आपण शेण पाहिलं. मुळात पहिली गोष्ट, शेण बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जे असे लेअर आहेत, वरती जसा पातळ थर आहे, म्हणजे ज्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये पचन होतं, त्याचं लिग्निन, जसं आपण प्रत्येक चाऱ्याचं वरती आवरण असतं ना, ते आवरण पचवण्याची ताकद जनावरांमध्ये आता राहिलीच नाहीये. मधला ठुसाच पचत नाही, ते आवरण केव्हा पचायचं? कडक साल, ते साल सुद्धा आता काय होते? पचते. आणि त्याचा सुंदर असा सगळ्यात जास्त फॅट त्याच्यामध्येच असते. तुमचं जे सेल्युलोज आहे बाहेरचं, जे कठीण आहे, त्याच्यामध्ये फॅटचा अंश असतो आणि नेमकी तेच पचत नाही. आलं लक्षामध्ये? आणि ह्याची ताकद ही आहे की तिची पचनक्रिया एकदम काय होते? स्ट्रॉंग होते. तिच्या आतड्यामध्ये जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंना हे पहिलं खाद्य मिळतं. त्यांची संख्या प्रचंड वाढते. जनावरांच्या शरीरामध्ये ना जे गरजेचे जीवाणू आहे, जे काम करताय, आपल्या जनावरांच्या पोटामध्ये कामकरी जीवाणूंची संख्या जास्त पाहिजे. मग ते जीवाणू वाढवण्याचं काम आहे, त्यांना मजबूत बनवतं, आहे की नाही? जनावरांचा रवंथ करण्याचा कालावधी वाढला पाहिजे. आजकालच्या मॉडर्न सायन्सने काय केलं वकील साहेब, की मॉडर्न सायन्सने जनावरांना कमकुवत बनवलं. मिनरल मिक्सचर दे, औषध दे, सलाईन दे, म्हणजे ते काय अँटीबायोटिक्स दे, आणि मग ते कमकुवत झालंय ना, मग हे समाजाला किंवा सामान्य लोकांना त्याचा फटका बसू नये. मग त्यांनी काय केलं? कडबाकुट्टी आणली, चावायचं काम थोडं कमी करून टाकलं. कडबाकुट्टी दुसरं काय काम करते? चावायचं काम कमी करते ना. त्याच्यानंतर त्यांनी अजून काय आणलं? ते मुरघास आणला. मुरघास म्हणजे काय? त्यांच्या रुमेनमध्ये ज्याप्रमाणे ते फर्मेंटेशन होतं का, आंबवण्याची प्रक्रिया, ती बाहेरच करायची. म्हणजे तिच्या एका पोटाचं काम कमी करून टाकलं. 4 पोट आहे ना तिचे, जनावरांची 4 पोट, एक रुमेन तुमचं, त्याच्यानंतर तुमचं रॅटिक्युलम, अबोमॅझम आणि ओमॅझम, म्हणजे आपण त्याला ओटीपोटी म्हणतो, पोट म्हणतो, जठर म्हणतो, असे त्याचे 4 भाग आहे. आपल्या पोटाचे किती? एकच जठर आहे आपल्याला. जनावराला 4 जठर असतात, म्हणजे त्या जठराचे 4 भाग असतात. सम्राट, शक्ती, मिरॅकल आणि ह्युमस ग्रोथ हे चाऱ्याला वापरायचंच. त्याचा फायदा सांगतो. शेवटी दूध बनतं आणि फॅट बनतं कशापासून? चाऱ्यापासून. बरोबर आहे. ते चाऱ्याची जर ताकद जर दुप्पट वाढली, म्हणजे आज तुम्ही जो एकरामध्ये चारा काढतात तो 2 एकरचा चारा निघेल तुम्हाला. 1 एकरामध्ये 1 एकरात 2 एकरचा चारा निघाला तर किती पैसे वाढले तुमचे? डबल झालं. आणि खर्च किती येणार तुम्हाला? फक्त 4,000 रुपये. नाही, हे SSM वापरलं तर तुम्ही केमिकल काय वापरायचं नाही. 4,000 रुपये खर्च येईल. 4-4,500 खर्च येईल. एक बॅग जरी टाकली तुमच्या भागामध्ये काय, हा एकरी काय प्रॉब्लेम नाही. चाराच करायचा आहे ना. हा, तुम्हाला धान्य काढायचं असेल तर मग 2-2 टाकायचं. बरोबर. धान्य जर असेल त्याला 2-2, 4, मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका. तुम्ही जेवढा 61 रो पाय द्याल तेवढं तुमच्या वरती मोठं फुगेल. हा, दाणा.
समजा तुम्ही कपास कोरडवाहू करता का बागायती करता? नाही बघायची. बागायती करत असेल तर मग कृषी अमृत RNPH घ्यायचं, आणि जर कोरडवाहू असेल तर मग ते SSM घ्यायचं. मग बागायची असेल तर हे नाही टाकायचं. कारण दोन्ही पण टाकायचं, पण ते नंतर टाकायचं. SSM नंतर नंतर टाकायचं, टाकायचं. आधी RNPH आणि ते घ्यायचं. तुम्हाला उत्पन्न, मागाशी मी काय म्हटलो की चारा असो तुमचा किंवा तुमचे बागायती पिकं असो, तुम्हाला जर SCT वैदिक वापरायचंय, SCT वैदिक मध्ये तुम्ही तुमच्या पिकाचं उत्पन्नाची रेंज काय ठरवता? पिकाला वावरामध्ये तुम्हाला एकरी 5 क्विंटल बी कापूस होतोय, अगदी 2 क्विंटल पण होतोय आणि 20 क्विंटल पण निघतोय. तुमची रेंज काय? तुमची रेंज जर समजा आता 3 क्विंटलची आहे किंवा 5 क्विंटलची आहे, तर ती एका सीझन मध्ये फार तर दुप्पट होतं. किती? दुप्पट. तिप्पट पण होऊ शकते, पण तुम्ही तेवढा संयम ठेवला पाहिजे. आता हे शेण आहे तुमचं तयार झालेलं, तुम्ही जर वैदिकचं शेण जर शेतामध्ये टाकलं तेव्हाच तुमचं उत्पन्न 1.5 वाढेल. बाकी सगळं नंतरची गोष्ट. फक्त शेण हे जे आपलं त्याला गोअमृत म्हणतो आपण. गोअमृत. तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये टाकलं कळते तुमच्या कपासचं ॲव्हरेज काय सध्या? या औषधी काही नाही. 10 क्विंटल 7 ना? तुम्ही हे जर टाकलं तर 10च्या पुढे गॅरंटेड जाणार. आणि सगळ्यात मेन गोष्ट, थ्रिप्स येणार नाही, मावा येणार नाही, आळी येणार नाही, बोंड आळी येणार नाही. फक्त एक काळजी घ्यायची, युरिया टाकायचं नाही. युरिया टाकल्यावर आपल्याशी बोलायचं नाही. युरियामुळेच घात आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही मिनरल मिक्सचर बंद केलं, तुमचं डायरेक्ट चेंज झालं नाही सगळं, आरोग्य बदललं सर्व. तुम्ही अगोदर ते सगळं विष चालत राहायचे आणि डॉक्टर कोणी औषधं खाऊ घालत राहायचे. एकीकडे विष चालू, एकीकडे औषध चालू आहे. कसं बरं व्हायचं? ते झालं का बरं? ते पूर्ण बंद. मुळात दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं, पूर्ण अन्न. आणि ते पूर्ण अन्न जर आपण केमिकल खाऊन जर आपण तयार करून राहिलो तर मग खाऊ नका म्हणतो डॉक्टर. आता डॉक्टर म्हणतात खाऊ डॉक्टर म्हणतात खाऊ नका. नका. बरोबर आहे की नाही? सगळे लोक म्हणतात ते माणसाचं अन्नच नाही म्हणतात. अशी परिस्थिती झाली आहे. हो, सांगतात ना. लहान मुलाला डॉक्टर देऊ नका, त्याला बरोबर दूध आहे. द्यायचं म्हणते. लहान मुलाला तुम्हाला आश्चर्य वाटेल, SCT वैदिकचं दूध जर नसलं तर लहान मुलं दूध पित नाही. ज्या मुलांना आई नाहीये, लहानपणी आई वारली बाळांची, लहान बाळांची, त्यांना SCT वैदिकचं दूध पाजतात. आणि जर गिर गाईचं असेल तर मग विचारायलाच नको. तुम्ही स्वतःचा अनुभवला असेल ना, जर्सी गाईचं का गावठी गाईचं, तुम्ही प्यायला सुरुवात केली ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा फरक आहे. म्हणून जर दुधात एवढी ताकद आली असेल तर शेणामध्ये येईल की नाही? आली. अमृत जर गेला तर तुमच्या पिकाचं काय वाढवणार? आयुष्य. बरोबर. आयुर्वेद म्हणजे काय? जो वेद तुमचं आयुर वाढवतो. आयुर म्हणजे आयुष्य. बरोबर आहे. मग हे वैदिक जे आहे ना, हे वैदिक आयुर्वेदाच्याही पुढे. आयुर्वेद म्हणजे जडीबुटी आणि वैदिक शेती म्हणजे जडीबुटीवर अभिषेक केलेलं, प्रक्रिया केलेलं, त्याच्यावरती यज्ञाचे सगळे संस्कार केलेले, पंचमहाभूतांचे संस्कार केलेले, आणि मग ते तुमच्याकडे. आयुर्वेदामध्ये कुठली पण जडीबुटी चालेल, कारण वैदिक मध्ये कुठला पण नाही चालत. त्याला काय पाहिजे? तेवढी पॉवरफुल पाहिजे. आपण काय म्हणतो की समजा तुम्हाला जर चंदनाचं लाकूड पाहिजे असेल तर त्या ज्या चंदनाच्या लाकडामध्ये चंदनाचा गाभा तयार झाला तेच लाकूड पाहिजे. कुठलं लाकूड चालेल का? नाही. चंदनाचं झाड आहे पण त्याच्या गाभ्यामध्ये अजून चंदनच नाही. असं समजा एखादी गाय आणली, म्हैस आणली तुम्ही, ती जर माझावच आलेली नाही, ती वयातच आलेली नाही, तुम्ही 9 महिने मोजून काय उपयोग आहे का? बरोबर आहे की नाही? तसंच आहे की तुम्ही तुमच्या जडीबुटीमध्ये कुणी पण उठेल आणि जडीबुटीचं काही पण तयार करेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये, ह्या वैदिक शक्तीमध्ये का बरं ताकद आहे? कारण याच्यामध्ये सगळं ऋषीमुनींनी सिद्ध केलेलं सगळं जडीबुटी आहे. अशी आयरी कोण ते झाडाची आणली म्हणजे ते कुणी पण करेल ना. आलं लक्षामध्ये? म्हणून याच्यामध्ये एवढी पॉवर आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आहे की नाही? म्हणून तुम्ही शेतीला वापरा. गजानन महाराजांनी शपथ घेतली ना, आम्ही काय विदर्भामधल्या आत्महत्या थांबल्याशिवाय ते दर्शनाला येणार नाही. याच्यापेक्षा अजून काय शपथ घ्यायला पाहिजे? आणि जोपर्यंत इकडचं काहीतरी एक स्थिर स्थावर होत नाही का हा बाबा हे वैदिक SCT वैदिक वापरल्यावर गॅरंटेड इकडे सगळीकडे उपलब्ध आहे, शेतकरी आता सक्सेसफुल व्हायला लागलेले. सकाळपासून आम्ही काही शेतकऱ्याला भेटलो, खूप खुश शेतकरी. तुमच्यासारखे जर तरुण उभे राहिले तर लवकरच माझं दर्शनाचं योग येईल. काय यायला पाहिजे आणेल गजानन. हे वैदिकचं कसं आहे की खूप सोपी शेती आहे, परंतु आज काय झालंय तरुणांना सोपं पचत नाही.
त्यांना वाटतं आम्ही एवढे शिकलो, एवढी डोकं चालवलं आणि एवढे सगळे लोक एवढं सगळं जर लोक डोकं लावताय तरी त्यांचं डोकं चालत नाही. मग ही कुठली तरी कंपनी येते म्हणते काहीच करावं लागत नाही, बडे आरामसे, असं कुठं असतं का म्हणे. आता मला सांगा, मिल्क चार्जर तुम्ही वापरताय, तुमचा तो व्यवसाय बडे आरामसे नाही झाला का? काही नाही, फक्त असं काही वेगळं काही सायन्स आहे का फार असं विचित्र काही? तुम्हाला उचलायचंय फक्त काय करायचंय, खुराक मध्ये टाकायचं. सिंपल आहे का नाही? हे तुम्ही पहिलेही करत होते, याच्यापेक्षा अवघड गोष्टी करत होते. मग एवढं सोपं झालंय म्हणजे चला दूध व्यवसाय बडे आरामसे. गोचिड वगैरे नाही समजा मग आता. नाही, गोचिड पण कमी झाले. आधी नाही तर माझ्या जनावर होत होत्या, म्हणजे राहिलंच नाही समजा, काहीच नाही. एका गाईवर कंटिन्यू यायच्या, 8 दिवस गेले का त्याच्यावर. माझे ते आता हे बच्चे वगैरे आहेत त्यांच्यावर नेहमी येत होते. नेहमी मी इथे कोर्टावर जर आलो तर नेहमी म्हणा, अरे घेतुड्याच्या पैसे नाही आणलं का, ते मारला नाही का, हे नेहमी म्हणायचं. तुमचं ते चालू ना? आम्ही ते स्प्रे करतच होतो. म्हणजे ते कंटिन्यू चालू होतं. तिकडे कपाशीला करायचं आणि इकडे जनावर करायचं. आमचा उद्देश काय होता की यांनी शेण चांगलं होतं म्हणून आम्ही तयार केलं, पण त्यांनी बरेच काय व्हायला लागलं. चमत्कार पे चमत्कार होय. हा, म्हणजे गोचिड गेल्या, बघा सर्वात पहिले ज्या बिमार किंवा जास्त त्याच गायला यूज केलं. मग तुम्हाला काय म्हटलं मी, ज्याची तुम्हाला चमक हवी आहे ना त्याला प्रमाण काय करा, वाढवा. समजा आजारी पडलं, तुमच्या म्हणले ताप आलाय ना, तर डायरेक्ट 200 ग्रॅम करून टाकायचं 2 दिवस. आपण कसं औषधाचा डोस वाढवतो तसं औषध म्हणून 2 दिवस द्यायचं आणि आजार बरा झाला की पुन्हा नॉर्मल वर यायचं. आणि सर्वात आनंदाची गोष्ट, जे आजारी जनावर आहे त्यांच्यासाठी आपण ॲनिमल हेल्थ चार्जर लवकरच लॉन्च करू. ॲनिमल हेल्थ चार्जर म्हणजे ते फक्त आरोग्यावर काम करणार. त्याची ताकद एवढी खतरनाक आहे का तुमचं बार बसलेलं जनावर उभं आहे. आजार संपले, तुमचे प्रॉब्लेम संपले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हेड्याक नाही डोक्याला, बरोबर की नाही? म्हणजे ह्याच्यातून जे मिळणारं शेण तुमचं शेती सुधारेल. अशा प्रकारे जर आपण केलं रेग्युलर तर आपली शेती बडे आरामसे. तसंच वैदिक मध्ये पण शेती बडे आरामसे. तुम्ही करा मस्तपैकी, पूर्ण सायकल कम्प्लीट होऊन जाते. हो, एक नंबर. म्हणजे तुम्ही विचार करा ना, तुमच्या ज्या शेतामध्ये आज जो तुमचा खर्च जातोय तो सगळ्यात जास्त किडीवर येतोय, रोगावर येतोय. मग इकडे जर किडी रोग राहत नाहीये, गोचिड राहत नाही, गोचिड कुठून आहे बाहेरून जनावरांना, आणि मास्टरचीज कुठून आहे आतून, मास्टरचीज कुठून आहे आतून, आणि गोचिड कुठून आहे बाहेरून. काशीच्या आतून कोण आहे मास्टरचीज, आणि काशीच्या बाहेर कोण आहे गोचिड. बाहेरची कीड आणि आतला रोग दोन्ही पण एकाच वेळेस बरं करू शकणार तंत्रज्ञान म्हणजे एसीपी आहे की नाही? नाही तर औषध आहे बाहेरून बरं होते तर आतून दुखते आतलं दुखणं सुरू करून जाते ते. म्हणजे साईड इफेक्ट नाही याचा उलट काय आहे, गुड इफेक्ट. बरोबर आहे ना? असं आहे. जसं आम्ही केमिकल वापरायला बंदी करतो ना तसं जीवामृत वापरायला पण बंदी करतो. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे, तुमचंच वापरायचं असंही लक्षात ठेवा. केमिकल जे आहे ते विष आहे, हा, पण जीवाणू जे आहे ना ते महाभयंकर आहे. कशामुळे सांगतो तुम्हाला. जमिनीला तुमच्या पिकाला कोणते जीवाणू पाहिजे, समजा तुमच्या गाईच्या म्हशीच्या पोटामध्ये कोणते जीवाणू पाहिजे तुम्हाला माहिती आहे का? बरं ठीक आहे, शास्त्रज्ञांना माहिती आहे. 100% माहिती आहेत का? शास्त्रज्ञांना फक्त 25% जीवाणू माहिती आहे. किती? 25%. 100% जीवाणूंपर्यंत ते पण पोहोचलेले नाही. लक्षात ठेवा. मग मला सांगा, ज्यालाच ज्ञानच अर्धवट आहे ते योग्य आहे का घातक आहे? समजा तुम्ही स्लरी बनवायला टाकली, अर्धवट ज्ञान काय असतं? अभिमन्यू बनवतो तुम्हाला, चक्रव्यूहात जाऊन तुमचा नाश होतो. तुम्ही गंज पवित्र आहे, तुम्ही चांगल्या कुळात जन्माला आहे, अर्जुनासारख्या पराक्रमी पुरुषाचे तुम्ही पुत्र आहात, तरी पण तुम्ही आतमध्ये जाऊन काय होणार आहे? तुम्ही स्वतःचा आत्मघात करून घेणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण ज्ञान असल्याशिवाय चक्रव्यूहात घुसायचं नाही. राईट? म्हणजे काय की तुम्ही जसं म्हणता जैविक शेतीचा अभ्यास आहे का आपला? तुमचा आहे का? तर कोणते जीवाणू किती प्रकारचे काय काम करतात त्याच्याविषयी काय माहिती आहे का? जीवाणू भरपूर वाढतील हो, पण त्यांना खाद्य नाही ना जमिनीमध्ये. मग ते खाद्य नसल्यामुळे कोणाशी स्पर्धा करतात? झाडाशी. हे आम्हाला कोणी शिकवतच नाही. मग आम्ही काय सांगतो, शेण ताकदवर करा, तुमचं चारा ताकदवर करा, तुमचं पोषण आहे ते बेसल ढोस ताकदवर करा.
मातीचा करतो. जीवाणू ताकदवर नका करू, ते आपोआप होतील. आणि कोणते जीवाणू निर्माण करायचे ते जमिनीला ठरू द्या, त्या पिकाला ठरू द्या, आपण ठरू नका. जेव्हा तुम्ही स्लॅब करता त्यावेळेस ते जीवाणू तयार करायचे तुम्ही ठरवता. बरं, ते 7व्या दिवसामध्ये किंवा 8व्या दिवसामध्ये किती तयार होतात ते पुन्हा जाऊन त्याचं म्युटेशन होतं. जसं तुमचं दूध आहे, एक 4-5 दिवस झाले की दही राहतं, 4-5 दिवसानंतर दही सुद्धा कडू होतं का नाही? कडू झालं म्हणजे त्याच्यामुळे जीवाणू कमी झाले, बुरशा वाढले. कळलं का सगळ्यांना? असं काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? हा, नाही, हे चालू केलं की आपलं शेण सुदृढ झालं की ते माती सुदृढ होणार आहे. तुम्हाला टाकायची गरज नाही. शेणातून सर्व बॅक्टेरिया मिळणार आहे. तुम्हाला कुठल्याच बॅक्टेरिया द्यायची गरज नाही. झाड ठरविल काय, आपण त्याला खाद्य द्या. आपण खाद्य द्या, जीवाणू आपोआप वाढते. बरोबर आहे, आपण खाद्य द्या, गांडूळ आपोआप वाढते. आलं लक्षामध्ये? आजबाईची कामं करायची आणि तुमची गाय उपयोगायला नाही, तिचं दूध आपल्याला लागणार आहे, तिचं शेण आपल्याला लागणार आहे. टेन्शन नाही. ओके, चांगला आहे विचार. तुम्ही चाऱ्यावर काम करा आता. आणि दुसरं काम शेण, शेण. गोअमृत बनवा मस्त. आणि हे गोअमृत शेतामध्ये टाकून शेतीमधला माल एससीटी वैदिकवर 1 नंबर पिकवा. तुमच्या कपासचं उत्पन्न कमीत कमी 12 ते 15 क्विंटल निघालंच पाहिजे, कमीत कमी आहे त्या खर्चामध्ये. होऊ शकतं असं? प्रयत्न करा, 1 एकर करा सर्वांनी. चारा तर 100% करा आता. नाही, यावर्षी तर मी कपाशीला प्लॉट करणार होता एक सेपरेट. आणि जैविक बी करायचं नाही आणि केमिकल बी करायचं नाही. आताच करायचं ना. करा 100% करा. हा, ओके. आणि केमिकलचा एकही हात करायचा नाही तेवढ्या प्लॉटला. बाकी तुमचं चाललंय ते चालू द्या. काहीच नाही, म्हणजे रासायनिक खत वगैरे काहीच नाही द्यायचं. युरिया नाही, फवारणा नाही, काही सुरुवातीपासूनच काही नाही. सुरुवातीपासूनच काही नाही. मला सर एक ते जलअमृत नाही समजलं. अमृत जल. हो, अमृत जल. अमृत जल म्हणजे ना, आपलं जे पाणी खराब झालंय की नाही सगळ्यांचं, हा. आता घरातलं पाणी आपण फिल्टर करून पितो की नाही? झाडाला देतो का फिल्टर करून? नाही. का फिल्टर करतो आपण? कारण त्याच्यामध्ये काय आहे? क्षार आहे, त्याच्यामध्ये विषारी पदार्थ आहे. आपल्याला चालत नाही, झाडाला का चालत आहे? म्हणून ते पाणी काय करायचं, समजा एक 200 लिटर बॅरलचा ड्रम घ्यायचा, त्याच्यामध्ये 200 ग्रॅम काय टाकायचं, अमृतजलची पावडर टाकायची, ती भिजून ठेवायची. ते काय करतं, त्यातली सगळी टॉक्सिसिटी तळाला बसवतं. जर केमिकलची पेस्टिसाइड असेल तर त्याला तवंग आणते, मग तो तवंग काढून टाकायचा, खाली 4 बोटं एक नळ बसवायचा, 72 तासानंतर ते पाणी काढून घ्यायचं आणि खालचं पाणी फेकून द्यायचं तळातलं. वर काढलेलं पाणी जे ते स्प्रेसाठी वापरा किंवा तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापरा. खतरनाक रिझल्ट, तुमचे रिझल्ट डायरेक्ट डबल होणार, डायरेक्ट डबल. म्हणजे कोण मार्गदर्शन करतं, प्रोडक्ट वगैरे कोण देतं? तर आता सध्या माझं नाव प्रफुल्ल अकर्ते. माझा मोबाईल नंबर आहे 8698105929. तुमचं सेवा केंद्र कुठे आहे? माझं सेवा ऑर्गॅनिकच्या नावाने जलाल खेळाला माहिती केंद्र आहे. ओके. जे शेतकरी मित्र दूध व्यवसाय करतायत, दूध व्यवसाय करताना आपल्याला काही समस्या येतात किंवा ज्या अडचणी आहेत त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्याला मिळेल. तर माझा संपर्क नंबर आहे 8669200226. माझं नाव आहे हर्षल मुखेकर. गेल्या 5 वर्षापासून विदर्भ विभागासाठी काम बघतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर पाचोरे. मी संपूर्ण विदर्भ विभागाचं काम बघतो. आपल्याला शेती संदर्भात, एसीटी वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात काही गायडन्स किंवा मार्गदर्शन लागत असेल तर माझा नंबर आहे 7030772610. चला, धन्यवाद. हा, शेती मस्त करा, चांगली सुंदर करा आणि तुमचे शेतीचे जे उत्पन्न वाढले त्याचा यशोगाथा आम्हाला पाठवा. हा, चला, धन्यवाद.